हॅलो नमस्कार माझ्या गोड ताईंना आणि मैत्रिणींना आजचा दिवस सुखाचा समृद्धीचा आणि भरभराटीचा जावो ही ईश्वर चरणी प्रार्थना। तर चला आज आपण सकाळी सकाळी व्हिडिओला सुरुवात करू। काल पाऊस होऊन गेलाय आमच्याकडे, तर छान असं वातावरण झालंय, धुकं पण आलंय, तर दाखवते मी तुम्हाला। चला तर हे बघा किती धुकं आलंय आमच्याकडे, बघितलं ना? आमचं गवत पा किती छान झालं। हे बघा धुकं किती आलंय धुकं आमच्याकडे। अरे तिथे तो हे येत होतं आमचं आंब्याचं झाड, आणि आंब्याचं झाड पण खूप छान झालंय। गिन्नी गवत पण खूप भारी दिसतंय आमचं, काल पाऊस येऊन गेला तर आता चला स्वयंपाकाला सुरुवात करू। तुम्हाला कारल्याची भाजीची रेसिपी दाखवते। बघा अशा कारले मी चिरून घेतले, आणि कारले ना कवळे, त्याला म्हणजे बी नाही, तर अजिबात कडू लागत नाही ही भाजी, सगळे अशा आवडीनं खातील। तर चला आता मी रेसिपीला सुरुवात करते। तर आधी ना मिठामध्ये कारले ना परतून घेते। तर आधी आता कारले टाकते कढईमध्ये, डायरेक्ट कारले टाकून द्यायचे, त्यामध्ये मीठ टाकायचं, थोडंसं मीठ वाढवाच टाकायचं। मीठ टाकून आहे ना कढईमध्ये परतायला ठेवले, वरून झाकण ठेवले ते, आणि एकदम असं कमी जाळ असला पाहिजे। म्हणजे तुम्ही जर गॅसवर करीत असले तर कमी गॅस करायचा आणि त्यावर ही भाजी बनवायची। तर तुम्हाला ना एक ट्रिक सांगते, ते ट्रिक वापरून जर तुम्ही भाजी बनवली ना अजिबात कडू लागणार नाही, तुमचे लहान मुलं ही आवडीनं खातील अशी ही भाजी होईल। तुम्ही नक्की ट्राय करून बघा, ते सुद्धा खाईल। तर आपण आहे ना म्हणजे असं 2-2 मिनिटाला आहे ना झाकण काढून आहे ना करून घ्यायचं आहे। या मिठाचं आहे ना पाणी सुटतं, तेल बिलकुल वापरायचं नाही, आणि मिठाच्या पाण्यातच थोडेसे ना वाफून घ्यायचे आपल्याला। तर तुम्ही बघू शकता ह्या बाई इथं पाणी सुटलेलं आहे, आणि थोडेसे वाफावला आलेले, थोडेसेच राहिले। आता थोडे 2-3 मिनिटं शिजू देते। आता आपण परत झाकण काढून बघू, हलवून घेतलंय। आता आपण आहे ना पाहू बघू, गरम खूप आहे, शिजले, काढून घेते मी। असे परतून घ्यायचे मिठामध्ये, तेल वगैरे काहीच टाकायचं नाही, नाहीतर आहे ना तेल टाकलं तर आपण जे पाणी पिळून काढू ना ते मग तेल निघून जाईल। तर आता थोडेसे थंड होऊ देते मी हे। तर इथं आहे ना मी कढईमध्ये तेल टाकलंय, तेल तापत आहे तोपर्यंत आहे ना हे थोडं गरमच आहे, तर जास्त जर थंड झालं ना तर याचं पाणी निघणार नाही, त्यामुळे ना मी आता गरमच पिळून काढते। हे असं पाणी काढून घ्यायचं, आंबट कडू पाणी ना निघून जातं। ही महत्वाची ही ट्रिक आहे का याच्यातलं आहे ना हे पाणी काढून घ्यायचं। याने ना मग बिलकुल कडू लागत नाही कारलं, म्हणजे कडू पाणी ना निघून जातं, आंबटच म्हणत होते मी, तर कडू पाणी ना निघून जातं। आणि जर थंड झाल्यावर तुम्ही पिळलं ना तर ते सुकून जाईल, असं वातड होईल, तर पाणी निघणार नाही त्याचं। तर आता आहे ना सर्व कारले असे पिळून घेते, त्यामधलं सर्व कडू पाणी आहे ना ते काढून टाकीते। तर एवढं पाणी निघालंय कडू, तर हे बघा, आणि असे कारले मी पिळून घेतले, तर मस्त पिळून घेतले। आता आहे ना फोडणी द्यायला घेऊ आपण। आता कारले पिळून घेतले म्हणजे हे कारले ना आता आपले शिजलेलेच आहे, आता फक्त परतून घ्यायचे। तर लसूण टाकते मी, कांदा पण घ्यायचा याला, टोमॅटो असलं तर टोमॅटो टाकला तरी चालेल। तर हे बाई 1 चमचा मोहरी टाकली, 1 चमचे जिरे टाकले, जिरे मोहरी चांगली तळू द्यायची, नंतर कांदा टाकायचा आहे। तर ही भाजी ना माझ्या दीदीला खूप आवडते, म्हणजे माझ्या मुलीला अजिबात कडू लागत नाही। ती कारलं खात नव्हती कधी, पण अशा पद्धतीने कारलं करायला लागले ना ती लगेच कारलं खायला लागली। तर कांदा परतायला ना आपण थोडंसं मीठ टाकू, कारण अगोदर पण मीठ टाकलेलं आहे, त्यामुळे मापातच मीठ टाकायचं आहे। आणि मिठाने ना कांदा पटकन परतवतो।
कांदा परतताना आहे ना मीठ टाकायचं, तर कांदा आहे ना पटकन परततो, पटकन गुलाबी होतो आणि चव पण छान लागते. ही महत्वाची ट्रिक आहे, लक्षात ठेवायची. कधी कोणत्या भाजीला तुम्ही कांदा जर टाकत असला ना परतायला, तर सुरुवातीला आहे ना मीठ टाकायचं कांदा परतायच्या वेळेस, त्याने ना पटकन कांदा मऊ होतो आणि चव पण छान लागते. तर चला, कांदा छान असा परतून झालाय. आपण यामध्ये ना मसाले ॲड करू. तर मसाले ॲड करताना ना सुरुवातीला मी पाव चमचा हळद टाकली आहे, 1 चमचा लाल तिखट टाकलं आहे आणि 2 चमचे आहे ना काळा तिखट टाकते आहे. तुम्हाला तर माहितीच आहे माझे मसाले एवढे तिखट नाही आहे, फिक्केच आहेत, त्यामुळे मी थोडे जास्त टाकते. तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता. आणि त्यानंतर आहे ना 1 चमचा धना पावडर टाकायची आणि मसाले छान असे तळून घ्यायचे. म्हणजे मसाले तळल्यानंतर आहे ना त्याचा तिखटपणा कमी होतो आणि कच्चेपणा पण कमी होतो. तर छान असे मसाले परतून झाले आपले. तर आता मी आहे ना यामध्ये जे परतून घेतले कारले आहे ना ते टाकते आहे. तर कारले आधी आपण शिजून घेतले, त्यामुळं काही एवढी शिजवायची गरज नाही आहे. ते 4 ते 5 मिनटं ना चांगले परतून घेऊ आपण या मसाल्यांमध्ये आणि तेलामध्ये. आणि तरी हे ना छान असे मिक्स झाल्यानंतर आपल्या आवडीनुसार आहे ना आपण शेंगदाण्याचा कूट टाकायचा आहे. तुम्हाला आवडत असेल तुम्ही टाकला, नाही टाकला तरी चालेल. पण आमच्या घरामध्ये ना थोडा शेंगदाण्याचा कूट लागतो आणि तुम्हाला तर माहितीच आहे माझ्या प्रत्येक भाजीला आहे ना हा शेंगदाण्याचा कूट वापरते मी. त्यामुळे ना मी 2 ते 3 चमचे ना असा शेंगदाण्याचा कूट टाकला आहे आणि त्यानंतर आहे ना चांगलं मिक्स करून घेते. तुम्हाला यामध्ये गूळ टाकायचा असला ना तुम्ही गूळ टाकू शकतात. आम्हाला काय आवडत नाही गूळ, त्यामुळं मी काय गूळ टाकला नाही. त्यानी पण चव छान येते, कडू लागत नाही. तर यामध्ये ना कोथिंबीर टाकू शकता, पण नाही ना काल आमच्याकडे खूप पाऊस झाला त्यामुळे ना कोथिंबीर आणायला मळ्यात जायला जमलं नाही, मी काय कोथिंबीर टाकली नाही. तर तुम्ही टाका कोथिंबीर. आणि आम्हाला याच्यामध्ये गुळ पण आवडत नाही, त्यामुळे आम्ही गुळ पण टाकला नाही. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही याच्यामध्ये गुळ पण टाकू शकता, त्याने एकदम छान चव येते. पण आम्हाला आवडत नाही त्यामुळे मी टाकला नाही. तर ही भाजी माझी तयार झाली. हे बघा, तर आता आहे ना मी रानात आली औषध मारण्यासाठी. तणनाशक मारायचं आहे आम्हाला, त्यासाठी मी मळ्यात आली आहे. थोडं आवड पण येईल, पण मग थोडंसं ऊन पण पडतंय. तर काल पाऊस झाला ना एकंदरीत बरंच झालंय, कारण पाणी भरायचा ताण गेला आणि आता तणनाशक मारून राहिलं म्हणजे एक काम कमी झालं आमचं. तर पण काल जर पाऊस आला नसता तर मग आम्हाला आज पाणी भरावं लागलं असतं आणि तणनाशक मारावं लागलं असतं. तर मग एक काम आहे ना कमी होऊन गेलं आमचं वालं. तर आता फक्त आहे ना तणनाशकच मारायचं राहिलं. तर मी इथं पाणी ओढते, इथं समोर माझ्या समोर विहीर आहे, त्या विहिरीतून पाणी ओढतोय. कारण आज लाईट पण नाहीये त्याच्यात, तर लाईट नसल्यामुळे ना पाणी ओढून आणि मग तणनाशक मारावं लागतं. तर इथं माझ्या समोर विहीर आहे ना, त्या विहिरीतून पाणी ओढतोय आम्ही आणि मगच पंप भरतो. तर मी तुम्हाला दाखवते आमची इथे विहीर कशी ती आणि औषध मारता येते. तर ते बघा समोर आहे ना मिस्टर औषध मारताय, तर तणनाशक मारता येते कांद्यावरचं. तर कांद्यामध्ये ना खूप असं गवत झालंय म्हणून तणनाशक मारतोय आम्ही. आणि इथं समोरच विहीर आहे. तर हे बघा इथं विहीर आहे, मी पाणी पण ओढून ठेवलंय इथं. तर 2 किटल्या आणि 1 डबा भरून ठेवलाय, पाणी ओढून ठेवलंय. विहिरीमध्ये पाणी तर थोडं खराब आहे, शेवळ आलेलं आहे, पण बरं आहे कारण तणनाशकच मारायचं आहे ना, औषधच मारायचं आहे, तर काही हरकत नाही. तर तेच पाणी वापरतोय आम्ही. तर हे बघा, बघितली ना विहीर कशी आहे ती, पूर्वीची म्हणजे जुन्या पद्धतीची विहीर आहे ती, चुन्यामध्ये बांधून आणलेली आहे. काल इथूनच तांदुळक्याची भाजी नेली होती. तर असं तण आहे, तर हे तण मोठं झाल्यानंतर खूप गवत होईल, मोठं होईल ना, त्याच्यामुळे ना आता आधीच औषध मारून द्यायचं याला. तर ते बघा मिस्टर तिथं औषध मारताय. हा 5 फाडगे राहिले का? म्हणजे अजून 2 पंप होतील ना? तिकडं मी भांडे भरून ठेवले, मी तांदुळक्याची भाजी घेऊन राहिली. मिस्टर काय म्हणताय, माझं कोणीचा काम ऐकत नाही. माझं कोणच काम ऐकत नाही. पंप घ्यावा पाठीवर, दोघांना 2 पंप सणा मारावा. हा का? दोघांना मारला नाही टपक्यात काम होतं. हा मग चला घरी जाऊन पेट्रोल पंप घेऊन. एवढा जड आवट आलंय, पाऊस येतो काय माहिती. येणारच आज पाऊस, कारण आपल्याच मळ्यावर पाऊस होता फक्त. हा का? म्हणजे मी पाणी भरीत होते ना, मग माझं पाणी भरायचं वाचलं पाहिजे, तर असं पावसाला वाटलं त्याच्यामुळे पाऊस पटकन आला. 2 दिवसाचं काम त्यांनी एका दिवसात केलं ना पावसाने. अजून काय लागत तुम्हाला? मग
तरी तुमचं काम किती हलकं केलं पहा बरं. मी तर पाणी भरून ठेवलं ओढवून, ते बी मला ओढायची सवय नाही पाणी, तरी पण मी ओढून ठेवलं. तर हे बघा आमचं औषध मारायचं झालंय, तुम्हाला दाखवते मी किती सुकलंय. बघितलं ना, खूप असं गवत सुकलंय. औषध मारायचं झालं, पाऊस पण येऊ राहिला तर असं थेंब थेंब, आणि 2 पाडगे राहिले तर मिस्टर चालले पंप घेऊन तिकडं औषध मारायला. आणि थोडंसं असं बारीक पाऊस येतोय, तर आता मी ना घरी चालली आहे. तर म्हटलं चालतं चालतं तुम्हाला दाखवावं किती म्हणजे औषधाने गवत आहे आपलं सुकलं ते. तर हे बघा आता आहे ना डायरेक्ट घरी गेल्यानंतरच बोलते तुमच्याशी. तर चला आता घरी जाऊ आपण. तर फायनली आम्ही घरी आलोय. तर घरी आल्यानंतर लगेच पाऊस चालू झाला. हे बघा बारीक बारीक. एक काम तर चांगलं झालं, औषध मारायचं झाल्यानंतर पाऊस चालू झाला. आणि दुसरं काम म्हणजे लगेच ओलावा भेटला त्याला. तर म्हणजे ना आता औषध पण वाया जाणार नाही आमचं, आणि भरायचं पण काम राहिलं नाही. तर पावसाचं काम आहे ना हे चांगलंच झालंय. काल पण पाऊस आला, भरायचं काम वाचलं, आणि आज पण पाऊस आला. तर याच्यावर कसं बी तण जळून जाईल ते. तर चला आता मी ना चहा ठेवते, कारण आता खूप दमून आलंय वावरातून. तर आता चहा घेतो आणि फ्रेश होतो. कपडे लय जपावं लागत. वावरात तुम्ही तर वावरात घालून जाते. कुठे काही दिसतं काही बाहेर. ये बा. हा ये बा. हा बाहेर असं वाटतं तुमचे लोक. तर चला व्हिडिओची एंडिंग इथंच करते. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.